हांडेवाडी रोड आंब्याचं झाड त्या ठिकाणी भुजबळ प्रोजेक्ट चालू होतं। त्या ठिकाणी एमिनिटी पेजची जागा होती। त्या ठिकाणी 70/7 च्या माध्यमातून त्या ठिकाणी 40 लाख लिटरच्या पाण्याचं टाकीचं काम 2018-19 ला त्या ठिकाणी टाकीचं काम त्या ठिकाणी चालू झालं होतं। परंतु तांत्रिकरित्या वादामुळे बरेच दिवस त्या टाकीचं काम त्या ठिकाणी रखडलेलं होतं। म्हणून मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांना वेळोवेळी पाठपुरावा करून त्यावेळेस त्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त आदरणीय त्यावेळेचे विक्रम कुमार साहेबांना सांगितलं होतं की संबंधित जागा मालकाला बोलून त्याचबरोबर तिथल्या नागरिकांना बोलून त्यातला वाद मिटवला आणि त्यानंतर टाकीच्या कामाला सुरुवात झाली। आणि गेल्या महिन्यामध्ये 1.5 महिन्यापूर्वी संपूर्ण टाकीचं काम झाल्यानंतर जवळजवळ 800 मीटरची लाईन 20 इंचीची टाकायची होती। त्या 1.5 महिन्यापूर्वी आम्ही सर्व त्या भागातले सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी इथल्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये 800 मीटरच्या लाईनचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं आणि त्यावेळेस नागरिकांना सांगितलं होतं की 25 डिसेंबरच्या आत मध्ये पाणी सर्वांना बंद नळातून चांगल्या प्रेशरने पाणी मिळेल। निश्चितच यामध्ये गेले अनेक वर्ष चिंतामण नगर पासूनचा भाग असन तर त्या सिम्प्लिसिटी पर्यंतच्या भागापर्यंतच्या ज्या नागरिकांना त्याचबरोबर सय्यदनगर गल्ली नंबर 1 ते 22 ससाने वस्ती या संपूर्ण नागरिकांना या टाकीतून बंद नळातून पाणी पुरवठा होणार आहे। आणि बऱ्याच दिवसापासून इथल्या सर्व नागरिकांना खूप त्रास होत होता। अनेक सोसायटींचा मेंटेनन्स त्या टँकरद्वारे जात होता। म्हणून त्यावेळी शब्द दिला होता की 1.5 ते 2 महिन्यामध्ये सर्व नागरिकांना बंद नळातून चांगले पाणी मिळेल। आणि आज तो शब्द आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी पाळलेला आहे। आज संपूर्ण येथील नागरिकांना 20 ते 25 हजार नागरिकांना या टाकीमुळे दिलासा मिळणार आहे। आमच्या माता बहिणींचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा तोही मिटणार आहे। पहिले तर सर्वांची आमच्या इथल्या नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला खूप त्रास त्या पाण्यामुळे झालेला आहे। त्यामुळे सर्व नागरिकांच्या या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये या संपूर्ण लाईनचं टेस्टिंग झालेलं आहे, वॉल जोडून झालेलं आहे। टाकीमध्ये थोडी घाण असल्यामुळे संपूर्ण टाकी या ठिकाणी स्वच्छ केली जाईल। त्यानंतर त्या टाकीमध्ये स्वच्छ केल्यानंतर सगळ्या लाईनी वॉशआउट होतील आणि 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण परिसर आम्ही सांगितल्याप्रमाणे चिंतामण नगर ते आपले सिम्प्लिसिटी त्याचबरोबर सय्यदनगर 1 ते 22 गल्ली आणि ससाने होते या संपूर्ण नागरिकाला 3 ते 4 दिवसामध्ये बंद नळातून चांगलं पाणी मिळणार आहे। नाना, तुम्ही दावा करताय की मी टँकर मुक्त करण्याचा शब्द दिला होता किंवा 1.5 महिन्यापासून पाठपुरावा करून पाणी पुरवठा योजना मार्गी लावली, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणतात इथं योजना आम्ही केली। पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासन असताना सुद्धा गेल्या 3 वर्षामध्ये या सगळ्या राष्ट्रवादीचे जनसंपर्क कार्यालय बंद होते। कोणत्याही नागरिकांपर्यंत कधी ते पोहोचले नाही, कधी नागरिकांची तक्रार ऐकून घेतली नाही। निवडणुका लागल्यामुळे यांचे सगळ्यांचे दरवाजे उघडले आणि लोकांमध्ये जायला लागले। आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जो प्रयत्न करतोय तो प्रयत्न यांना माहिती बी नाही की भुजबळ टाकीचा सर्व नंबर किती आहे राष्ट्रवादीच्या, ज्यांनी श्रेय घेत आहे। पाण्याच्या टाकीच्या उपोषणाला बसले कुठं रईच्या चौकात आणि म्हणतात कुठं आम्ही इथलं प्रयत्न केलं। हे चला ते सोडून द्या, पण ते जे काम केलंय हे सर्व शिवसैनिकांची मेहनत आहे। तिथल्या नागरिकांचा आशीर्वादाने सर्व नागरिकांना चांगलं पाणी मिळेल। निश्चितच याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व शिवसैनिकांना होईल। मी सर्व नागरिकांना विनंती करतो, हो असे सगळे ज्येष्ठ नागरिक आपले इकडे असं अजून कोण येते का असं करून
या ताई या ताई चला या थांबायची जागा नाही माती असेल बघा बघा फिरवायच्या का कुठला तो खाली घ्या बगरे छत्रपति शिवाजी महाराज की जय। गाना बारगिरा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोतीबाई ठाकरे तुम आगे बढ़ो, असं थांबा एक फोटो घे तुम आगे बढ़ो। राहू दे 2 मिनिटं बंद करू हा करा करा दे आगा नाही